नमस्कार मित्रांनो. तर आज तुम्हाला बेबीसाठी जर आपल्याला पनीर बनवायचं असेल तर तो पनीर कशा पद्धतीने बनवायचा हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तरी बेबीसाठी आता आपण पनीर वगैरे मार्केटमधून वगैरे आपण बऱ्याच प्रकारचा पनीर बघत असतो, पण मार्केटचा असा विषय आहे की तो पनीर एवढा फ्रेश नसतो. आता एवढ्या लहान लेकराला जर तुम्हाला पनीर खाऊ घालायचं असेल तर तुम्ही तो असा म्हणजे जुनावाला पनीर खाऊ घालू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला फ्रेशच बनवावं लागेल आणि तोच तुम्ही त्याला खाऊ घालू शकता. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, हे रिमोट असे खाली टाकायचे नाहीत. हे रिमोट असे काय करायचे आपल्या सोबत ठेवायचे. ठीक आहे, तर आपला कॅमेरा व्यवस्थित चालेल, नाही तर चालणार नाही. ठीक आहे, तर बस. त्याच्यानंतर आपल्याला आता हे असं दूध आहे, कुठलंही तुम्ही दूध घेऊ शकता. आता गावाकडलं वगैरे शहरात राहणाऱ्या लोकांना तर आमच्याकडे गावाकडे म्हैस वगैरे आहे मस्त घरी. ठीक आहे, पण इथे आता पर्याय नाही. आता ह्याच दुधापासून पनीर बनवावं लागेल आपल्याला. हे असं वाटीमध्ये तुम्ही दूध घेऊ शकता. आता समजा आपण असं एक वाटीभर दूध घ्यायचं. किती? वाटीपेक्षा जास्त घ्यायचं नाही. हे वाटीभर दूध आता आपण आपल्या भांड्यामध्ये आपण टाकून दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला यासाठी काय लागणार आहे, म्हणजे याच्यानंतर आपल्याला यासाठी पहिलं लिंबू तुम्हाला लागणार आहे आणि पाणी एक लागणार आहे. ठीक आहे, तर आपण आता पहिल्यांदा लिंबूची सोय करू. ठीक आहे, आपल्याकडे लिंबू आहे या ठिकाणी. लिंबानंतर आता आपल्याला लिंबू कट करायला अगोदर आपल्याला चाकू शोधायला लागेल. चाकू जर त्याच्या जागेवर असला तर ठीक आहे, नसलं तर अवघड आहे. हां, चाकू आहे, आपल्याला चाकू सापडलेला आहे. तुझ्यासाठी याच्यात काही नाही आहे. तर तुम्हाला लिंबू अर्धा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर गॅस आपण चालू करू शकतो. गॅस सुरू झालेला आहे. आता आपल्याला थोडं पाणी पण लागेल. जास्त पाणी टाकायचं नाही तुम्हाला, एक चमचाभर जर तुम्ही पाणी टाकलं तरी ठीक आहे. आता ही आपली वाटी आहे ज्याच्यात आपण दूध घेतलं होतं. ठीक आहे, याच वाटीमध्ये तुम्ही असं पिळून घ्यायचं लिंबू. हां, थांब. आपल्याला काय करायचे, पनीर बनवायचे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचाभर फार तर फार पाणी टाकायचं. याला थोडंसं जरा पाणी आणि लिंबू हलवून घ्यायचं. त्यानंतर हे असं याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता दुधामध्ये आपण म्हणजे पाणी टाकलेलं आहे आणि सोबत आपण लिंबू पण टाकलेलं आहे. आता हा आपला बेबी आहे, बेबी आहे ज्याच्यासाठी आपल्याला हे सगळं पनीर बनवतं आपण. आता इकडे आपल्याला ध्यान ठेवावं लागेल ह्याच्यात नेमकं काय चालू आहे. हा, शांत बस. बेबी जास्त जर हे करत असेल ना तर हे जे तुम्ही लिंबू हे केलेलं आहे हे तुम्ही याला देऊ शकता. बघ, बरं दुसरं देऊ आपण. त्याचे इमोशन्स बघा तुम्ही. इकडे पण लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. गॅस थोडासा कमी करू शकता तुम्ही. कमी करण्याच्या नादात गॅस आपला चक्क बंद झालेला आहे. आपण थोडं कुकिंगमध्ये नवीन आहोत. ठीक आहे, आपल्याला तुमच्यातले बरेच लोक असे असतात ज्यांना कुकिंगमधलं काही येत नाही. ठीक आहे, अगदी माझ्यासारखे. पण आपण जर प्रयत्न केला तर आपण सगळं काही शिकू शकतो. आता याच्यामध्ये दूध वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. ठीक आहे, ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की दूध आणि पाणी वेगळं झालेलं आहे, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही गॅस बंद करून टाकायचा. हे बघा किती सुंदर पद्धतीने आपलं पनीर तयार झालेलं आहे.
आता ह्या पनीराच्या महत्त्वाचं काय असतं की याच्या गुठळ्या होऊ शकतात. मग तुमच्याकडे एक अशा प्रकारची एक कॅन काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा. आता आपण ह्याला थोडंसं इथं ठेवूया कॅमेरा, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की कसं हे करायचं. तर आता हे जे आपलं पनीर आपण बनवलेलं आहे हे तुम्हाला, ठीक आहे, हे पातेलं हाताने पकडायचं नाही. ठीक आहे, हे फार गरम आहे. याला आता आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवलं पाहिजे. हे असं काढून घ्यायचं. ठीक आहे, आता ह्याच्या एकदम गुठळ्या वगैरे काय असं होऊ नये म्हणून आपल्याला थंड पाण्यामध्ये पकडावं लागतं. चांगलं फिल्टरचं पाणी लेकरासाठी आपण घेऊया. आणि मित्रांनो, अरे तू काय सांग, आणि हे सगळं करत असताना ह्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं. हा काही उचलू शकतो, काही खाऊ शकतो. हा तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी. ठीक आहे, हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. असा आपला सुंदर एकदम फ्रेश ताजावाला पनीर तयार झालेला आहे. आणि ह्या कार्यकर्त्यासाठी आपण हे सगळं चालू आहे. हे कार्यकर्त्याचं बघा लिंबू कसं खाणं चालू आहे. त्याला कळून चुकलेलं आहे की आपल्याला जी दिली गेलेली गोष्ट होती ती एवढी अरे बापरे, परत घेतलं त्याने. अरे अरे हां, आता कळालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा सुंदर प्रकारचा पनीर बनवलेला आहे. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हे बघा बेबी, आणि हा बघा पनीर. ठीक आहे, याला जर आपण थोडं थंड होऊ द्या. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट जो व्हिडिओ आहे हा मी तुम्हाला दाखवेल किंवा थंड झालेला आहे हा. अरे अरे अरे, लई मेहनत केली आहे बाळा, आपण टाकून देऊ घ्यायला आता. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे हे बाळ किती आवडीनं खातं पनीर. ठीक आहे, याचं किती आवडीनं पनीर खातं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. ते बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.